नमस्कार मित्रांनो, जर तुमच्या आयुष्यात असे काही घडले असेल की त्यामुळे तुम्हाला एकटेपणा जाणवत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आहे। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। एकटं राहावंसं वाटतं, कोणी सोडून जाण्याची भीती नसते। माझी आठवण येईल तुला जेव्हा तुझे मुलं विचारतील, मम्मी तू कधी कोणाबरोबर प्रेम केलं होतंस का? प्रत्येक जण हसणारा चेहरा पाहायला उत्सुक असतात, परंतु तुटलेले हृदय कोणीही पाहत नाही। सतत बोलणाऱ्या व्यक्तीला जेव्हा अचानक आपला त्रास होत असेल तर समजून जा की आपल्यापेक्षा दुसऱ्या नवीन आलेल्या व्यक्तीसोबत खूप खुश आहे। तुम्ही कुणासाठी कितीही केलं तरी आपला उपयोग फक्त त्यांची गरज संपेपर्यंत असते। माणूस गेल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही। वेळेवेळेची गोष्ट आहे, आज ते बदललेत, उद्या त्यांची वेळ बदलेल तेव्हा हिशोब करू। व्हॉट्सअप असो किंवा आयुष्य, लोक फक्त स्टेटस बघतात। आपली वाटणारी सगळी माणसं आपली नसतात, कारण वाटणं आणि असणं यात खूप फरक असतो। मी 22 वर्षाचा झालो, पण आज कळालं की पैसा इम्पॉर्टंट नाही तर खूप सारे पैसे इम्पॉर्टंट आहेत। आयुष्यात सगळंच मिळालं असतं तर कमवायची किंमत आणि गमवायची भीती कधीच कळाली नसती। प्रामाणिक राहून खूपच भयंकर मानसिक त्रास होतो, हे फक्त सहन करणाऱ्यालाच कळते। कधी कधी एखाद्याला खूप जीव लावण्याचा पण पश्चाताप व्हायला लागतो। लाईफमध्ये एक पार्टनर होणं गरजेचं आहे, नाहीतर मनाचे शब्द स्टेटसवर लिहावे लागतात। काम असलं की हाय आणि काम संपलं की बाय। विश्वासात जेव्हा चुकीचे विष मिसळते तेव्हा नातं टिकणं कठीण होते। असं पण असायचं होतं ना, आपण एखाद्याला मिस करत असाल तर त्यांना आपोआप समजलं असतं तर। आपल्यापेक्षा चांगली व्यक्ती भेटली की लोक आपल्याला 0 मिनिटातच विसरून जातात। आयुष्यात कोणासोबत कितीही चांगलं वागा, आपण नेहमीच कुठेतरी कमी पडणार, कारण लोकांना नेहमी फक्त चुकाच दिसतात। सर्वात जास्त दुःख त्यालाच होतो जो प्रत्येक नातं जीव लावून आणि मनापासून निभावतात। जीव लावून जपलेलं नातं जर जीव जाळत असेल तर जीव मारून शांत राहावं। माझ्यासारखं तुम्हाला कोणी जीव सुद्धा लावू शकत नाही। विश्वास नसेल तर एकदा सोडून बघा। बोलतात सगळेच पण बोलेल कोणी निभवत नाही। आपले असतात सगळेच पण आपलं कोणच नाही। कोणाच्या विश्वासाचा इतका पण फायदा नका घेऊ की त्याला तुमच्यावर विश्वास ठेवल्याची लाज वाटेल। लाखात एक सत्य, आपलं चांगलं व्हावं हे फक्त आपल्या आईवडिलांनाच वाटतं। क्रश, अट्रॅक्शन 3-4 महिन्यापुरतेच असते, पण ते जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम असते। खरं प्रेम ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखांपेक्षा समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त विचार करता। आम्ही पण त्यांच्यासाठी अवेलेबल राहतो जे आम्हाला त्यांच्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट समजतात। नको बघत जाऊ माझे स्टेटस, तुझ्यासाठी स्टेटस ठेवणं बंद केलंय। लाईफमध्ये काहीही झालं ना फक्त हसत राहायचं, कारण हसल्याने लाईफ अजून सुंदर होते। जे लोक आपल्यासाठी प्रत्येक गोष्टीत ॲडजस्ट करतात अशा लोकांना कधी गमावू नका, फार नशिबाने मिळालेले असतात। खूप त्रास होतो जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला माहीत असून सुद्धा खोटं बोलून इग्नोर करते। बोलण्यासाठी वेळ आणि टॉपिकची गरज नसते, बस समोरच्याचं मन असावं लागतं यार। प्रेम जरा जपून करा, कारण आजकाल लव यू, मिस यू, हाय बाय इतकंच कॉमन झालंय। आता असं वाटत आहे समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावरून की नात्याची गरज फक्त मलाच आहे। कोणीतरी आपलं आहे आणि फक्त आपलंच आहे, ही भावना मनाला खूप उत्साहित करून जाते। वेळ भेटल्यावर बोलणं आणि वेळ काढून बोलणं खूप फरक आहे। दिवसभर प्रॅक्टिकल विचार करणारे पण रात्री इमोशनल होतातच। काही आवडत्या व्यक्तींच्या
आठवणीत तर काही भविष्याच्या चिंतेत. माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही, तर माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनही क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात. मतलबी आहे ही दुनिया, इथे फक्त गरजा भागून घेतात. एखाद्याकडून मिळणारा फायदा किंवा मिळणारी कोणतीही स्वार्थाची गोष्ट संपली की माणसं आपोआप दूर होतात. मग ती निव्वळ कॉन्टॅक्ट लिस्ट पुरता मर्यादित राहतात. त्यांच्याशी खरा कॉन्टॅक्ट कधीच होत नाही. कधी कोणाच्या परत येण्याची वाट पाहू नका, कारण ते हरवलेले नसतात, ते बदललेले असतात. आजकाल बोलणं कुठं होतंय, आमचं फक्त हे बघितलं जातंय की गरज कोणाला आहे. अशा नात्याचा काय फायदा ज्यामध्ये बोलणं कमी आणि रिप्लायचा वाट जास्त बघत बसावं लागतं. चुकून एक वेळ प्रेम झालं, आता त्या चुकीमुळे शिक्षा भोगत आहे आणि आयुष्यभर भोगत राहणार वाटते. क्राईंग इज नॉट माय हॉबी, हे तर माझ्या प्रेमानं दिलेलं लास्ट गिफ्ट आहे. काही लोक खायचे इतके शौकीन असतात की दुसऱ्यांची खुशी खातात. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.